चित्रपट आल्यानंतरच नाही, आता उद्या सिनेमा रिलीज होतोय आणि आम्ही ज्यांना ज्यांना दाखवलेला आहे त्यांना तर प्रचंड आवडलेलं. कारण काय माहितीये का, मला असं वाटतं प्रामाणिकपणे मराठी सिनेमात मजा काय आहे की ऍक्टर काय करतो याच्यापेक्षा कॉन्टेंट काय आहे हे प्रेक्षक जास्त बघतात. आणि जर कॉन्टेंट चांगला असेल तर ऍक्टरचं अप्रिशिएशन होतं. कारण टकाटक तुम्ही बघा, टकाटकला तुम्हीच सगळ्यांनी एवढं सांगाल सपोर्ट केलं होतं. पहिलं तुम्हाला पण प्रश्न होते की हा सिनेमा कसा चालेल, काय होईल, हा ऍडल्ट सिनेमा आहे, नको बाबा. पण नंतर जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा त्याच्यानंतर तुम्हीच, आपण जेव्हा पार्टी केली सक्सेस पार्टी तेव्हा पण खूप जास्त सपोर्ट होता. इथून पण खूप सपोर्ट मिळाला, नाशिक मधला सुद्धा. सो तो जो विषय आहे ना, तो विषय खूप महत्वाचा आहे आणि तो या सिनेमात आहे. म्हणजे एक किस्सा तुम्हाला सांगतो. सिनेपोलिस हा सिनेमा रिलीज करतो, जवळजवळ 250 स्क्रीन्स मिळालेल्या आहेत आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभरात. आणि मराठी सिनेमाला तेवढ्या पण मिळत नाहीत. सो आणि त्या मिळाल्या याचं कारण सिनेपोलिस आहे. त्यांनी विदाऊट बॅकग्राऊंड स्कोर, म्हणजे माझे मागे जे म्युझिक वाजतं ना, टॉईंग टोईंग वगैरे कॉमेडी जे म्युझिक वाजतं, ते म्युझिक पण नव्हतं सिनेमात. त्यांच्या टीमने तेव्हा हा सिनेमा बघितला आणि तेव्हापासून हा सिनेमा त्यांना आवडतो. सो या सिनेमाचा इम्पॅक्ट किती भारी असेल. सो त्या इम्पॅक्टसाठी तर नक्कीच सिनेमा बघतील. प्रथमेश परबसाठी, पृथ्वी प्रतापसाठी, म्हणजे कोणासाठी मराठी सिनेमा बघितला जात नाही. तो फक्त कॉन्टेंटसाठी बघायला पाहिजे आणि तो असाच राहावा. त्याच्यामुळे आम्ही ऍक्टर पण थोडं रिस्पॉन्सिबिलिटीने काम करत राहू.